महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर धर्मवीर आनंदीगे साहेब त्यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी इंदिरानगर या विभागामध्ये या 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले सन्माननीय आमच्या राज्यसभा खासदार सन्माननीय प्रियंकाताई चतुर्वेदी मॅडम, आमचे सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले आनंदजी दुबे, मनोजजी शिंदे, ब्रिजेश तिवारीजी, रामकेवल यादव, विक्रांत चव्हाण, राजकुमार मिश्रा, राजेश पाल, केदारजी दिगे, श्यामलाल यादव, अमित सरया, सुजाता घाग, कमिला भांगे, अमर आपटे, अवधेश शुक्ला, रेखा कोपकर आणि समोर बसलेले सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, RPI, संभाजी ब्रिगेड, धर्मराज्य पक्ष, समाजवादी पार्टी आणि आप या सर्व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं गेले 2 महिन्यापासून या ठिकाणी सर्व पक्षाचे नेते, सर्व पक्षाचे कार्यकर्ते दिवस रात्र या ठिकाणी प्रचार करत आहेत. सकाळी 8 वाजता प्रचार सुरू होतो आणि रात्री 10 वाजेपर्यंत हा प्रचार चालतो आणि सर्व उन्हातानातून ही सर्व मंडळी प्रचार करायला येत असतात. त्याच्या मागे भावना एकच आहे, ही शेवटची लढाई आहे आणि मला वाटतं ही सर्वांची लढाई आहे. फक्त राजन विचारेची नाही, उद्धव साहेबांची नाही, राहुल गांधींची नाही, केजरीवाल साहेबांची नाही, ही सर्वांची लढाई आणि अभी नहीं तो कभी नहीं. आणि म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे. या महाराष्ट्रामध्ये भरपूर इतिहासकार होऊन गेले, पण हा गद्दारीचा इतिहास कधीच विसरू शकणार नाही. ज्या ठाण्यातून पहिली गद्दारी झाली ते ह्याच विभागातून झाली आणि त्याचं नेतृत्व आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री करतायत. आज खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल, या संबंध वाघा एस्टेट परिसरामध्ये मोठी इंडस्ट्री होती आणि या ठिकाणी सोन्याचा धूर निघायचा. मोठमोठ्या कंपन्याच या ठिकाणी होत्या. MIDC सारखी मोठी एक या ठिकाणी इंडस्ट्रियल बेल्ट होता. परंतु आज परिस्थिती अशी आहे, या संबंध या परिसरामध्ये या सर्व इंडस्ट्रीज हळूहळू बंद होत गेल्या. कारण आपल्या केंद्र सरकार असेल, राज्य सरकारच्या ज्या काही जाचकाठी होत्या आणि त्यामुळे आज संबंध उद्योगधंदे या ठिकाणी गेले. या देशामधले कित्येक उद्योगपती या देशातून सोडून गेले आणि आज तुम्ही बघितलं असेल सर्व उद्योगधंदेसुद्धा गुजरातला घेऊन गेले. आणि या परिस्थितीमध्ये आज बेरोजगारी वाढलेली आहे. आपले शेतकरीसुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी दिल्लीला आंदोलन करत आहेत. आज या ठिकाणी एक मोठी घटना झाली घाटकोपरला. त्या ठिकाणी होल्डिंग पडून जवळजवळ 8 लोक मृत्युमुखी पडली. त्यांनासुद्धा मी या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ही लोकशाही धोक्यात आणलेली आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दिलं, या देशाला दिशा दिली आणि त्या ठिकाणी हे संविधान नष्ट करायला ही सर्व मंडळी निघालेली आहेत. म्हणून सर्वांनी एकत्रित यायचं आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि सर्व जाती धर्माची लोकांना एकत्र करून ही स्वराज्याची मोड बांधली आणि ते हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि तो इतिहास आपण सर्वांना एकत्र करून या ठिकाणी
ही ही लोकशाही धोक्यात आलेली आहे. ती लोकशाही धोक्यात आलेली आपल्याला वाचवायची आहे आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आज तुम्ही बघितले असेल आपले उमेदवार या ठिकाणी दर भाषणामध्ये सांगतात की या ठिकाणी शिल्लक सेना. आता त्यांना मला वाटतं इकडे येऊन दाखवा. आम्ही जवळजवळ या गेल्या 2 महिन्यामध्ये 64 सभा प्रत्येक ठिकाणी आम्ही घेतल्या आणि त्या 64 सभेमध्ये जाहीर सभा असतील, त्या कॉर्नर मीटिंग असतील, प्रत्येक विधानसभामध्ये 12 मीटिंग आपण घेतल्या आणि ह्या मीटिंगला असाच प्रतिसाद होता. कुठे भाड्याने आणलेले माणसं नाहीत. मला वाटतं रॅलीमध्ये सुद्धा त्यांना माणसं मिळत नाहीत आणि भाड्याने माणसं आणायला लागतात. आज बघा हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते बसलेले आहेत या ठिकाणी, सर्व पक्षाचे दिवस रात्र या ठिकाणी काम करतात. कुठलीही अपेक्षा नाही. दिवसभर त्या ठिकाणी उन्हातानातून मला वाटतं फॉर्म भरायला जवळजवळ 43 डिग्रीमध्ये या ठिकाणी सर्व पक्षाचे आपले कार्यकर्ते या ठिकाणी आले होते. लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. मला वाटतं शेवटचा क्षण जवळ आलेला आहे. आपल्याला मेहनत करायची आहे. 20 तारखेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल ठाणे लोकसभेचा खासदार या ठिकाणी झाल्यानंतर जी काही कामं केलेली आहेत, मग केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल किंवा कॉर्पोरेशनच्या माध्यमातून असेल, शेवटी या शहराचे जे प्रश्न आहेत 35 वर्षापासून मंडळी आपण तुमच्या समोरच माहिती आहे की मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. मी 4 वेळा नगरसेवक होतो. 20 वर्ष प्रत्येक वेगवेगळ्या विभागातून मी निवडून आलो होतो. मी महापौर होतो. मी त्या ठिकाणी 2दा खासदार होतो. हे कोणामुळे मिळाले सांगा मला. मला जर एबी फॉर्म दिला नसता उद्धव साहेबांनी किंवा माझ्या पक्षाने तर मला मिळालं असतं का. आज तुम्ही बघितलं असेल ह्यांना सर्व जे काय शिवसेनेमध्ये जे पद मिळालं, शाखा प्रमुख, सभागृह नेता, पालकमंत्री, आमदार, तुम्ही बघितलं असेल घरामध्ये खासदार पण आहेत. आणि एवढं करून सुद्धा तुम्ही आज पक्षाशी जी गद्दारी केलेली आहे, मला वाटतं ही जनता वाट बघते 20 तारखेची आणि ही गद्दारी काढल्याशिवाय ही जनता राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि मी परत एकदा आपल्याला नम्र विनंती करतो की आपली आता मला वाटतं 4 ते 5 दिवस राहिलेले आहेत. जे 2 महिने सातत्याने तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी दिवस रात्र काम करतायत, फक्त आता 4 दिवस राहिलेले आहेत आणि नक्कीच आपण सर्वांच्या बरोबरीने या महाराष्ट्राचा एक इतिहास घडूया आणि या महाराष्ट्राला वाचवूया असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि परत मला विश्वास आहे की या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून मला 3ऱ्यांदा आपण निवडून द्याल आणि निशाणी आहे मशाल आणि मशाल ही नक्कीच क्रांती घडवणार आहे. फक्त आपण या ठिकाणी जास्तीत जास्त त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या संख्येने या प्रत्येकाला त्यांना वाटतं की आमचे बालेकिल्ले. अरे तुमचे कसले बालेकिल्ले. हे बघा इकडे बालेकिल्ले इकडे बसलेले आहेत. हे ठरवतात कोणाला मोठं करायचं कोणाला खाली पाडायचं. ही जनता आहे आणि ही जनता जनार्दन ज्या दिवशी डोक्यामध्ये विचार करते त्या दिवशी नक्की त्याचा कार्यक्रम करते. आणि मला वाटतं त्या दिवशी काहीतरी मुख्यमंत्री साहेब बोलले की राजनचा हे संपलेलं आहे, मोसम संपलेला आहे आणि आता नरेशचा मोसम चालू झालेला आहे. आता मोसम ठरवणारे लोक आहेत ना, हे समोर बसलेले आहेत. ही ठाण्यातली जनता आहे आणि हा नक्की तुमचा मोसम हे ठरवतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि वंदे मातरम. मला वाटतं एक आपल्याला मी विनंती करतो की 16 तारखेला आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब या ठाण्यामध्ये येत आहेत आणि सर्व आपले इंडिया महाविकास आघाडीचे सर्व मंडळी आपले नेते मंडळीसुद्धा त्या जाहीर सभेला येत आहेत. तेव्हा त्या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं ही विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.